साबळे साहेबांचे स्नेहभावपूर्वक सत्कार करावा। सर, हा आपला सत्कार होत आहे आपल्या जोगवच्या कर्तृत्वाचा। श्रीमती मारी अरुणाचलम मॅडम तसेच सुधा मॅडम यांना विनंती करतो स्वागत करावे। ईश्वराने मॅडम त्यांचं स्वागत करतील। साहेबांचे स्वागत करावे। नगरचे पोलीस इन्स्पेक्टर श्री टोना साहेब आपलेही BSI शाळेच्या स्वातंत्र्य दिन महोत्सवात मी आपले स्वागत करतो। संस्थेचे पदाधिकारी इथे शेखर मी यांना विनंती करतो श्री टोना साहेबांचे आपण स्वागत करावे। सद्गुण असलेले आपल्या आजच्या प्रमुख पाहुणे आहेत शावती अस्मिता तोरवे, शाळेच्या प्राचार्य मॅडम, BSI शाळेचा गणाध्यक्षाय धीमहि
A gorgeous good morning to one and all present here. I hope all the students and the staff and the outsider and DSS well-wishers are happily enjoying the cultural program on this auspicious occasion in our premises. To lead this program successfully, I need a complete silence from each one of you. I hope you can. Correct? Yes. No? Great, great. Chalo, let us continue our program with this speech. आज आपल्या भारताच्या शास्त्रीय स्वातंत्र्य दिनानिमित्त BSIS शाळेचे संस्थापक आणि त्यांनी मला या ठिकाणी ध्वजरोहणासाठी बोलावून मला मान दिला, त्याबद्दल मी पहिले त्यांचा आभार मानतो. आज तसेच सर्वजण इथे जे विद्यार्थीगण, शिक्षकगण, पालकगण जे सगळे जमलेले आहेत त्यांना सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि सदर कार्यक्रमासाठी सगळे लोक जमलेले असतानाच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामध्ये नशा, ड्रग्स या गोष्टीचा जास्त पेव फुटलेला आहे.
आणि जर लहान मुलांनी या गोष्टीला आत्तापासूनच विरोध दर्शवला तर कमीत कमी ती पिढी तरी पुढं चांगली निघेल. त्यांच्या घरातील जर कोणी नशापाणी करत असेल त्यांना पण तो ब्रेक बसेल आणि आपली जी ही पुढची पिढी जी आहे ती नशामुक्त जरी झाली तर आजचा कार्यक्रमाला चांगलं वळण मिळालं असं मी समजेन. लहान मुलं ही त्यांना जसे संस्कार आता लहानपणापासून शिकवलं जाईल किंवा जाईल त्याप्रमाणे ते वरील मोठ्यांचं अनुकरण करत असतात. म्हणून मोठ्यांनी सुद्धा त्यांच्यासमोर सिगारेट, तंबाखू, गुटखा किंवा काय हे नशा कुठली केली नाही पाहिजे. आणि लहान मुलांनी आता जी मुलं आहेत शाळेतली किंवा कॉलेजची जी मुलं आहेत त्यांनी त्यांना घरातल्यांना आपल्या की बाबा असं करू नका याचं थोडासा विरोध जर दाखवला तर मोठी माणसं सुद्धा त्यांचं ऐकतील. सर्वांनी लहान आणि मोठ्यांनी तसंच घरातल्यांनी सुद्धा या गोष्टीचा बोध घ्यावा आणि नशामुक्त मुंबई आणि भारत यासाठी सगळ्यांनी त्यांचा आपला सहभाग नोंदवावा. परत एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. भारत सोनेरी काळ चांगल्या माणसाचे संघ स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण सादर करीत आहे. Honorable Chief Guest, respected President Sir, the great Secretary Sir, loving parents, principals, the talented teachers, and my fantastic friends. A very good morning to one and all present here on this auspicious occasion of 76th Independence Day. Today, I am here to speak about my vision for India. We all have vision for ourselves, but have we all thought about the vision for India? We are now in 21st century. Well, we have to achieve more in the field of education, politics, economics, or international trade. It has become necessary for us to analyze the situation and take a firm decision to achieve success in every field. Dear friends, Jago India Jago is a slogan used as an advertisement on TV. What does it mean? It's simple. Wake up India, wake up. Now you may ask, who is sleeping? That's our own country of Mumbai, the metropolitan that never sleeps. Are we really awake or are we sleeping? With eyes open, that's the big question. Take a look around. What do you see? Nothing. That's because we are still in a deep slumber. Are we really open with eyes? Are we in a still deep in the as it is, we are aware that our country is a developing nation in comparison with so many other nations of the world. Don't we want to consider as developed nation, not only economically but also psychologically? If we had stayed away from the poverty, inequality, and injustice, would have been their worries. Why is it that India lagged behind in eradicating such evils? The case has come up again. Who does the land belongs to? The Hindu, Christians, and Muslims. Does it really matter? Don't give a chance to take our freedom away. Think, friends, think for yourself. Think like Indians. Think like Indians. Are we really proud of the Indian cultures? Thank you so much. Our students, the 10th standard, because very next year they are going to walk out of the school for their colleges. So in this precious occasion, our children would like to take a picture along with you on photos. Only 10th standard boys and girls, please come forward for the photograph. Hand over your banners, the poster to the next students who are standing beside you.